राज्यातल्या विविध महापालिकांमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आघाडीची चर्चा सुरू असताना दोन्ही पक्षांचा एकमेकांवरचा विश्वास राहिला नसल्याचं समजतंय आणि म्हणूनच येत्या महापालिका आणि जिल्हा परिषदा निवडणुकांच्या आघाडीची सर्व चर्चा लिखित स्वरूपात होणार असल्याचं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केलंय। मुंबईत टिळक भवनात झालेल्या काँग्रेस सदस्य कमिटीच्या बैठकीनंतर अशोक चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेतली आणि ही माहिती दिली आहे। जर उमेदवारांनी इतर विरोधी पक्षांची हातमिळवणी केल्याचं लक्षात आलं तर पक्षांतर्गत कारवाई म्हणून त्यांचा AB फॉर्म रद्द करण्याची तयारी दोन्ही पक्षांनी दर्शवलेली आहे। लिखित असं काही सगळ्याच गोष्टी तोंडी हा विषय कसा असतो की शेवटी त्याची अंमलबजावणी जिल्ह्यात झाली पाहिजे, हा महत्त्वाचा आहे। आणि दोन्ही पक्ष आमच्याकडे त्यांच्याकडे परत असते त्याची दोघांकडे लिखित करार दिला म्हणू आपण, दोन्ही स्वाक्षऱ्या म्हणू आपण दोन्ही अध्यक्षांच्या। लातूरमध्ये त्यांनी सांगितलं बरं लातूरमध्ये 10 जागा राष्ट्रवादीला, बाकी जागा काँग्रेसला, असं ते गणित लातूर झालेलं आहे। तर मला वाटतं की अशीच पद्धत असली पाहिजे। शेवटी जे काही ठरतं हे कुठेतरी लेखी असलं पाहिजे।